आजच्या तरुण पिढीसमोर अनेक आव्हानं आहेत. त्यातला सर्वात मोठा संकट म्हणजे ड्रग्स आणि व्यसन. पण ड्रग्स फ्री फ्युचर फाउंडेशननी घेतला एक सकारात्मक पुढाकार. क्रिकेटच्या माध्यमातून तरुणांना दिला एक नवा मार्ग, एक नवी ऊर्जा. इथे फक्त खेळ नाही, इथे आहे शिस्त, मेहनत आणि स्वप्नांची ताकद. आमचा एकच संदेश, से नो टू ड्रग्स, से यस टू लाईफ. चला आपण सगळे मिळून व्यसनमुक्त भारत घडवूया. नमस्कार, मी नरेश चाळके. आज हे टुर्नामेंट ठेवायचं कारण ड्रग्स. आमची जी संस्था आहे ड्रग्स फ्युचर फाउंडेशन, ही ड्रग्सच्या विरोधात लढणारी एक संघटना आहे आणि ॲडिक्शन फ्री आणि ड्रग्स फ्री नवी मुंबई बनवणं आणि नवी मुंबईतील तरुणांना ड्रग्स सारख्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही हे आयोजन केलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक तरुण सुदृढ राहावं, आरोग्यदायी राहावं, ही आमच्या संघटनेची प्रामाणिक मागणी आहे. आजची ही जी टुर्नामेंट आहे, ही टुर्नामेंट आमच्या गोविंद भाईदे मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि रायगड वासीय सर्व क्रिकेट टीम आलेल्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून इथे घेण्यात आलेली आहे. या टुर्नामेंटचा महत्वाचा उद्देश हाच आहे की आपल्या समाजातील जे तरुण किंवा जे आपला युवा वर्ग आहे, हा कुठल्याही नशेच्या मार्गाने जाऊ नये, जेणेकरून आपला भारत, आपला नवी मुंबई, आपला महाराष्ट्र सुदृढ व्हावं, सुसंस्कृत राहावं, हीच प्रामाणिक इच्छा आमच्या संस्थेची आहे. त्या माध्यमातून आज आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपले माननीय समीरजी वानखेडे साहेब येणार होते. काही कारणास्तव ते थोडे उशिरा झाले. ते येणार आहेत आपल्याला आशीर्वाद द्यायला. पण ह्या संघटनेच्या मागे आणि याची संकल्पनेच्या मागे त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते नेहमी आपल्याला सहकार्य करतात. नरेश भाऊ, कुठल्याही परिस्थितीत ड्रग्स रिलेटेड जर काय घटना घडत असेल त्याच्या विरोधात तुम्ही ठामपणे उभे राहा, आणि म्हणून आम्ही हा घाट घातलेला आहे. हा सर्व युवा वर्ग आज कुठल्याही नशेच्या विरोधात आणि ड्रग्सच्या विरोधात, आता सध्या जी चाललेला घाणेरडा प्रकार आहे, ड्रग्सच्या माध्यमातून घराघरात पोचायला लागले, त्या स्थितीत आपला महाराष्ट्र राहू नये, आपली नवी मुंबई राहू नये, आपला विभाग राहू नये, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि कुठेतरी या आमच्या समाजसेवेसाठी आम्ही जे करतोय या कार्याचा 5% जर कुणाला उपयोग झाला तरी हे आमचं, मला वाटतं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं तर त्याचा फायदा होईल. की 2% का होईना पण लोक सुधारतील किंवा मुलं त्या मार्गातून बाहर पड़तील, हेच आमचा प्रामाणिक उद्देश है। हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए।